हाय फ्रेंड्स, आम्ही सोलापूरमध्ये आलो अक्कलकोटवरनं. दुपारी आम्ही 2:30 आलो. सेम 45 to 50 मिनिट्स लागले. संध्याकाळी आम्ही बाहेर पडलो तेव्हा हे असेच क्लिप्स घेतले. आम्ही इथे हॉटेल नमनमध्ये राहिलो होतो. डिसेंट हॉटेल आहे, छोटा आहे. फूड डिनरच केला होता आम्ही. फूड चांगलं होतं, म्हणजे नॉर्मल चपाती भाजी डाळ खिचडी वगैरे. त्यामुळे छान आहे. स्टेशन जवळ म्हणून बुक केलं, कारण सकाळी आमची ट्रेन होती वंदे भारत. तर मी संध्याकाळी येता ते सात्विक रेस्टॉरंटमध्ये जेवण मिळतं. संध्याकाळी काय करायचं म्हणून इथे सिद्धेश्वर जे मंदिर आहे सोलापूरच्या मध्ये तलावाच्या मध्यभागी असं वसलेलं, सोलापूरचं तीर्थस्थानही म्हणतात बहुतेक याला. म्हणजे मी फर्स्ट टाईमच याला व्हिजिट केलं. ती जास्ती काही अशी खास मला हिस्ट्री माहीत नव्हती. त्यामुळे हे सिद्धेश्वर मंदिर भगवान शिवाच्या रूपात असलेल्या सिद्धेश्वर महाराजांना समर्पित केलं जातं. 12व्या शतकात इथे महान संत, धर्मोपदेशक, समाजसुधारक आणि योगी होते. त्यांनी समाजात अध्यात्मक, सद्गुरू, भक्ती आणि सदांची ज्योत प्रज्वलित केली होती. जेवढं मी वाचले त्याप्रमाणे हे इथे आम्ही असं एक झाड बघितलं होतं. म्हणजे ते फार वेगळं दिसलं म्हणून त्याचा व्हिडिओ घेतला. त्याच्या मागचं मला काही हिस्ट्री माहीत नाही. बाजूला अन्नछत्र होतं आणि तिथे तुम्ही जेवू शकता. त्यामुळे फारच स्पेशियस आणि म्हणजे त्याला गोल्डन टेम्पलचं फील येतं. गोल्डन टेम्पल जसं मोठं आणि चभोवताली येतं. वरतून त्याला बघितलं, लाईटिंग वगैरे लावलं की रात्री ते गोल्डन टेम्पलसारखंही दिसतं. फार मोठा असा परिसर आहे. असं आहे की हे सराउंडिंग ही बॅक साईड आहे. ते विठ्ठलाचं पण मंदिर आहे. आणि मेन ह्याचं असं आकर्षक आहे हे तलावाच्या मध्यभागी असलेले मंदिर, त्याला जोडणारा पूल आणि संध्याकाळी दिव्यांच्या प्रकाश दिसणारा अप्रतिम असं हे दृश्य. आणि सिद्धेश्वर महाराजांची समाधी तसेच शिवशंकर, विठ्ठल, गणेश, मल्लिकार्जुन यांच्या मूर्ती दर्शनास मिळतात. इथे दरवर्षी मकर संक्रांतीला म्हणजे 14 जानेवारीला सोलापूरच्या सर्वात मोठा असा रथोत्सव आणि यात्रा आयोजित केली जाते. देशभरातून खूप सारे भाविक इथे येतात. त्यामुळे हे मंदिर फार छान आहे. तुम्ही गेल्यावर पण तुम्हाला असं तिथे पीसफुल असं वातावरण मिळतं आणि खूप अशी गर्दी नव्हती. त्यामुळे छान असं दर्शन झालं. हे मंदिराच्या भावी मॉडेल त्यांनी ठेवलं आहे, त्यांचं मंदिर कसं आहे. रात्री हे बघण्यासारखं आहे, कारण तलावाभोवती असं लाईटिंग्स आणि त्याचं जो रूप आहे ते फारच खुलून दिसतं. फार छान कोरीव काम आहे. त्यामुळे असं मोठं असल्यामुळे ते तिथे बसायला तिकडचं जे काय म्हणतात वाईब्स म्हणतो आपण, त्या फारच पॉझिटिव्ह आहे. तिकडे आम्ही असंच छान असं फिरून फोटोज वगैरे घेतले. ही गणपतीची मूर्ती होती. ती मूर्ती एवढी मस्त भव्य होती ना की फारच छान होती. मंदिराचं कोरीव काम पण फार छान आहे. त्यामुळे तुम्ही सोलापूरला गेला तर हे दर्शन करणं फार गरजेचं आहे. म्हणजे ते मेनच मानलं जातं. त्यामुळे जास्ती अशी जी काही मला कथा माहीत नव्हती. तर सिद्धेश्वर महाराजांनी कठोर साधना करून इथे ज्ञान, भक्ती आणि योगाचा संदेश समाजात पसरवला होता. जातीवाद संपला होता आणि सगळे भक्तिमय वाटचाल करत होते, असं हे मंदिराची प्रचिती आहे. म्हणून इथे शैव, नाथ आणि लिंगायत परंपरा